नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे आय थिंक 5 वाजत आले आणि आपण निघालो अंबरनाथमध्ये एक 200 वर्षापूर्वीचं एक जुनं डॅम आहे आणि या डॅमला भेट देण्यासाठी आपण निघालो आहोत। आणि या डॅमवरून सनसेट खूप छान असा आपल्याला पाहायचा आणि खूप छान असा सनसेट इथे असतो आणि ते डॅम आपण पाहायला आज निघालेलो आहोत। आपल्यासोबत असणार आपला मित्र दिनेश नवले, म्हणजे आपलं कल्याणमध्ये आपण जे लेणी आणि शिव मंदिरचा जे व्हिडिओ बनवला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे। असेच व्हिडिओ आपले पाहत राहा, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण येऊन येत राहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंबरनाथ आनंदनगर MIDC तिकडे काकोली गाव म्हणून या गावामध्ये हे डॅम आहे आणि हे डॅम कसा प्रकार आहे आणि या इथला सनसेट कसा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। या व्हिडिओमध्ये खूप छान असा तुम्हाला नजारा पाहायला मिळणार आहे। तर आता आपण थोड्याच वेळात निघतो इथून बदलापूरवरून। कसा पोचायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत अंबरनाथमध्ये आणि हा अंबरनाथ कल्याण बदलापूर पाईपलाईन रोड आहे आणि या इथे पोहोचलोय। आणि हे समोर तुम्हाला हे जे सर्कल दिसतोय, हा सरळ रस्ता दिसतोय, हा कल्याण बदलापूर रोड आहे। इकडे या साईडला बदलापूरला जातो रस्ता, या इकडे शिळपाट्याला जातो। आणि हे जे सर्कल दिसतोय तुम्हाला, हे आनंदनगरचं सर्कल आहे। आनंदनगर सर्कलला इथे आतमध्ये जायचं आपल्याला, अंबरनाथ आनंदनगर MIDC आहे तिकडे जायचं आहे। आणि त्या इकडे काकोली गाव म्हणून आहे, त्या इकडे ते GIP म्हणून डॅम आहे, ते डॅम पाहायला आपण चाललेलो आहोत। आणि तुम्ही कल्याणवरून म्हणजे शिळपाट्यावरून किंवा आपला नेवाळी पाट्यावरून येत असाल तिकडनं, तर तुम्हाला राईट साईडला एक सुदामा हॉटेल म्हणून लागेल, त्या तिकडून तुम्ही आतमध्ये राईट टर्न घेऊन जाऊ शकता। आणि इकडून बदलापूरवरून येत असाल तर या इथून आपल्याला हा लेफ्ट टर्न घेऊन इथे आतमध्ये MIDC ला जायचं आहे। या इकडे दिनेश पण आपली तयारी करतोय। सो या रस्त्याने आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे डॅमकडे। समोरच्या रस्त्यातून आपण आलो आणि या इकडे तुम्हाला राईट साईडला जे सर्कल दिसते, हॉटेल सुदामाच्या इथून येणारा रस्ता आहे आणि इथून राईट घेऊन तुम्हाला सरळ जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण बदलापूरवरून जवळजवळ हे 10 ते 11 किलोमीटर अंतर आहे आणि आपण 15 मिनिटात या ठिकाणी पोचलेलो आहे, जे आपल्या GIP डॅम आहे। यातून
MIDC मधून सरळ रस्ता आला, तिकडून थोडा कच्चा रस्ता आहे, ते उतरून तिकडून आता आपण त्या इकडे आपली गाडी पार्क केली आहे आणि समोरच मस्तपैकी आता सनसेट होणार आहे थोड्या वेळातच. आज सनसेट आय थिंक 6:45 होणार आहे. सो हे पाहू शकता तुम्ही, आहे ते GIP डॅम म्हणून आहे आणि या डॅमचा परिसर. आणि या इकडेही आपली आनंदनगर MIDC आहे आणि असं हिडन लोकेशन आहे, जास्त कोणाला माहीत नाही आहे लोकेशन. आणि या इथे खूप छान असा हे डॅम आहे. आय थिंक डॅम आहे ते त्या साईडला आहे, तिकडे बांधलेलं धरण दिसतं तुम्हाला आणि हा त्याचा बॅकवॉटर असू शकतो. सो छान असा परिसर आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला वेट करायला लागेल सनसेट होईपर्यंत. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या नावाने म्हणजेच GIP या नावाने हे धरण ओळखलं जाऊ लागलं. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारं पाणी वाहून नेलं जात होतं. मात्र कोळशाची इंजिनं बंद झाल्यानंतर अनेक वर्ष हे धरण दुर्लक्षित होतं. अखेर माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आलं. इथे बऱ्यापैकी लोक गाड्या धुवायला, आंघोळ वगैरे करायला येतात, प्लस टाइम स्पेंड करायला येतात. आणि समोरच खूप छान असा आपला सनसेट पाहायला मिळणार आहे. आणि या इकडे पाहू शकता, इकडे पाण्यामध्ये आंघोळ करतायत. आणि समोर आपल्याला जो दिसतोय पीक, जो समोर दिसतो हा आपला मलंगड आहे. आणि या इकडे हा दिसतो आपला तावलीचा जो पीक आहे तो आहे. आणि या तावली पीकचा जर ट्रेक करायचा असेल तर या काकोळी गावातून सोपा पडतो. परत आपल्या कल्याणचा जो मलंगड आहे तिकडून पण या इकडे तावलीकडे जायचा ट्रेक पॉईंट आहे. तर या इथून आय थिंक सोपं पडतो, कमी अंतर पडतो. आणि जिकडून आपण कल्याणवरून जातो, मागे आपण जो धबधब्याचा व्हिडिओ बनवला होता त्या तिकडून एक रस्ता आहे. आणि छान असा परिसर पाहू शकता. तर मंडळी, आता आपण जे मेन भिंत आहे धरणाची आणि मेन धरण आहे तिकडेच आलेलो आहोत. त्याकडे फिशिंग करायला पण लोक बसलेले आहेत. सो मगाशी आपण या इकडे समोर होतो, या इकडे खाली दिसतोय तिकडे होतो. आता परत इथे थोडा वेळ आपण काढून परत आपण सनसेट कॅच करण्यासाठी परत त्याच जागेवरती जाणार आहोत.
या बाजूला या इकडे दिसतं आहे रेल्वेचं GIP डॅम आहे या इथे. आणि जे रेल्वेचा डॅम आहे तिथे म्हणजे रेल्वेचे जे नीर वॉटर आहे ते नीर वॉटर या इथून सप्लाय केलं जातं. म्हणजे जेव्हा कोळशाचं इंजिन चालायचं तेव्हा हे डॅम बांधण्यात आलं. म्हणजे जवळजवळ 200 वर्ष झाली या डॅमला. त्याच्यानंतर कोळशाचं इंजिन बंद झाल्यानंतर हे डॅम असंच पडलेलं होतं. त्याच्यानंतर आपले लालूप्रसाद यादव माजी रेल्वे मंत्री तर त्या लालूप्रसाद यादव यांनी हे GIP डॅमचा उपयोग रेल नीरसाठी केला आणि हे प्लॅन्ट तिथे टाकलेलं आहे रेल नीरचा. आणि हे जे आपल्याला 15 रुपयाची रेल नीरची बॉटल भेटते ती या डॅममधूनच भेटली जाते. पण आता सध्या हे डॅम हे राम भरोसा आहे, कारण आजूबाजूला पूर्ण सगळा परिसर अस्वच्छ आहे. ते खूप घाण केली जाते, म्हणजे गाड्या वगैरे इथे धुल्या जातात. आणि काकोळे गावातल्या लोकांनी पण बऱ्याच वेळा प्रशासनाकडे त्याची मागणी केलेली की या डॅमला सुरक्षा द्यावी म्हणून. आणि हे डॅम पावसाळ्यात जो बी काय कचरा इथे किनाऱ्यावर असतो तो कचरा सगळा या पाण्यामध्ये जातो. आणि त्याच्यासाठी इथल्या गावातल्या लोकांनी पण बऱ्याच वेळा प्रयत्न केले, पण अजूनपर्यंत काय या इकडे लक्ष दिलं जात नाही. आणि जे प्लांट आहे तो तिकडे आय थिंक तिकडे जायला बंदी आता ॲक्च्युली आय थिंक सिक्युरिटी वगैरे आहेत वाटतं तिथे. सो छान असा तुम्ही संध्याकाळचा इथे टाईम स्पेंड करू शकता. आणि जवळजवळ 200 वर्ष पुराणा हे डॅम आहे. म्हणजे त्या तिकडे तुम्हाला डॅमची दिसत असेल. सो छान असा नजारा. थोड्याच वेळात सनसेट होईल, तो सनसेट पाहूया आणि आपण घेऊया आपल्या परतीच्या प्रवासात. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिला छान असा मस्तपैकी सनसेट झाला आहे आणि खूप छान असा नजारा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला असेल. आणि तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल हा सनसेट पाहून आणि GIP डॅमवरला. आणि बरेचसे लोक इथे संध्याकाळचाच टाईम स्पेंड करायला येतात. आणि आत्ता वाजलेत 6:45 आणि आपण आता घरी निघालो आहे. जर तुम्हाला या इकडे यायचं असेल तर तुम्ही अंबरनाथला ईस्टला येऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथून तुम्हाला आनंदनगर MIDCला येणाऱ्या शेअरिंग रिक्षा वगैरे असतात. तिथून पुढे तुम्ही MIDCमधून येऊ शकता किंवा काकोळी गाव सांगून तुम्ही या इकडे येऊ शकता. काकोळी गाव हे इकडे या डॅमच्या त्या साईडला आहे आणि तिकडूनच पुढे वरती आपल्याला दावलीचा ट्रेक करायला पण तिथूनच मार्ग आहे, सोपा मार्ग जो आहे तो. आणि तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर तुम्ही या इथे डायरेक्ट बाईक किंवा 4 व्हीलर घेऊन येऊ शकता. रिक्षा आहेत त्या ॲक्च्युली फक्त MIDCपर्यंत येतात किंवा डायरेक्ट रिक्षा करून तुम्ही या इथे पोचून या तलावाच्या इकडचा नजारा पाहू शकता आणि तुमचा छोटासा टाईम स्पेंड करू शकता. खूप छान अशी जागा आहे, पण या इथे हा परिसर आहे पूर्ण अस्वच्छता केलेला आहे, म्हणजे कचरा खूप आहे. जर तुम्ही येत असाल तर मित्रांनो काळजी राखा की कचरा करू नका. इथे कुठेही तुम्ही जात असाल अशा स्पॉटवरती बराचसा कचरा इथे आपल्याला पाहायला भेटला. गाड्या वगैरे धुतात वगैरे या डॅमवरती. आणि या डॅमचा GIP डॅमचा आहे तो रेल्वेच्या नीर वॉटरसाठी उपयोग केला जातो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.